दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरासमोर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय। किरीट सोमय्या यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। मंदिराबद्दल बोला, ठाकरेंवर टीका करू नका, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। पोलिसांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं। थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात दाखल होणार आहेत। बोलने लायक नहीं उद्धव साहब लायकी नाही तो उद्धव साहेबांबद्दल बोलला। तो उद्धव साहेबांबद्दल बोलतो काय? अच्छा 40 आणि हे हनुमान 40ची वार्ते करतो, त्याची लायकी आहे काय? पहिली या किरीट सोमय्या कशाला इथे आला? कशाला इथे तो राहतो कुठे? आमच्या आदित्य साहेब येते 4 वाजता सांगितलं होता, तो कशाला इथे आला? काय भांगड करायचे इथे? आम्ही शिवसैनिक बसणार नाही सर। आता तोडायची नोटीस द्यायची गरज काय? आता गरज काय? आम्ही हिंदू बोलतो, आम्ही काय दुसरे आहेत का? आम्ही पण कट्टर हिंदुत्ववादी आहे। म्हणजे आम्हाला तुम्हाला नोटीस द्यायची गरजच नव्हती। आणि वाद कोण पेटून देतोय? वाद हे भाजपवाले पेटून देत आहेत, हे इथले भाजपचे पुढारी पेटून देत आहेत। हे 80 वर्षापूर्वीचं मंदिर यांनी आता तोडायला काढलं, नोटीसला पाठवताय। आम्ही तोडू देणार नाही, आमचा जीव गेला तरी हरकत नाही। तर थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात दाखल होणार आहेत। मात्र आदित्य ठाकरे येणार म्हणून जाणून बुजून हे इथे आले का, असा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय। तुम्ही मंदिरावर बोला, तुम्ही उद्धव ठाकरेंवर का बोलता? उद्धव ठाकरेंवर बोलाल तर तुम्हाला सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी किरीट सोमय्या हे हनुमान मंदिरात दाखल झाले होते आणि त्यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांना विरोध दर्शवलेला आहे। सोमय्या यांनी ठाकरेंवर टीका केल्यानंतर हे कार्यकर्ते आक्रमक झाले।